हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत ब्रेडपासून गुलाबजामुन कसे बनवायचे. तर हे मी ब्रेड पॉकेट घेतलेलं आहे आणि साईडचे त्याचे ब्राऊन कटा काढून घेत आहे. आणि हे मधलं जे व्हाईट आहे तेच ब्रेड आपण यूज करायचे आहेत. आणि हे साईडनं काढून घेतल्यानंतर मी याला छान हातावरच बारीक बारीक केलेलं आहे. मिक्सरमध्येही आपण करू शकतो. हे मी हातावरच असं केलेलं आहे. मिक्सरमधून पण आपण करू शकतो. मी 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे आणि सगळे हे एकजीव करून घेत आहे मिश्रण आणि एक छान डो बनवून घेत आहे. असं हे तयार झालेलं आहे. आणि आता मी चुलीवरती इकडे पाक बनवायला चालू केलेला आहे. 2 ग्लास पाणी 1 ग्लास साखर असं करून ते पाक तयार केलेलं आहे. इथं आरोहीची आणि शैलजाची मस्ती चालू आहे. आणि हे छान आता जे गुलाबजामुनसाठी आपण बनवलेले पीठ आहे ते छान मऊ झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. आणि आम्ही इथे सगळेजणच मिळून इथं गोळे करत बसलेले आहोत. तर हे इथं करत आहेत. आणि आमची मज्जाही चालू आहे. इथे शैलजा दीदी आहे इकडच्या साईडला, इकडले ब्लॉगिंग करता येते. आणि समोर जी आहे मम्मी आहे. तुला पण करायचं बाळा? हात धुलायस कसं? तर हे खूपच छान आहे. गोळे गोळे मला खूपच गुलाबजामुन आवडतात. बोलत तर हे असं घ्यायचं. नाही पहिल्यांदा तेल लावायचं. हे इथे ठेवायचं. गोल 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 गोल. काय सांग, तुला आवडतात का? हा. बनायलेत. इकडे कढई आहे. हे बघा, तेल गरम व्हायला बंद झालेला आहे. हे बघा गॅस. इथे कढई झालं ते आता गरम झालेलं आहे. तेल एवढं केल्यानंतर ना त्याच्यात तेलात टाकायचं आहे. या अगोदर तुम्ही बघितलं की मी पाक चुलीवर गरम करायला ठेवलेला होता. छान पाक तयार आहे. पण रात्रीचा टाईम नसल्यामुळे मग परत मीच म्हणलं जाऊ दे, गॅसवरच बनवून घेते. आणि इथं पटापट मग आम्ही हे छान गोळे छोटे छोटे बनवून घेतलेले आहोत. आणि लो फ्लेमवर मी हे तळून घेत आहे. थोडं कलर येत आहे ह्याला. सोबतच आमची इथं खूप सगळी मज्जा मस्ती चालू होती. आणि छान आता हे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. आणि चुलीवर मी ते पाक करायला ठेवलेलं तेही छान तयार झालेलं आहे. आणि पूर्ण रात्रभर हे आपल्याला मुरू द्यायचं आहे पाक. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे खायचं आहे. खूप मस्त एकदम टेस्टी गुलाबजामुन तयार झाले होते. आणि आमची मस्ती तर काही चालूच आहे. आणि हे इथं मी पाकामध्ये आता तयार झालेले सगळे गुलाबजामुन टाकत आहे. आणि छान आर काढून इथंच ठेवणार आहे रात्रभर. आणि हे असे तयार झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग मी.